नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि आपण पाहतात निर्भय लोकतंत्र. म्हणजेच जिथे सत्तेचा माज उतरवला जातो आणि जनतेचा आवाज बुलंद केला जातो. आजचा सवाल या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला, आजचा सवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि आजचा सवाल या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना, जे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी उघड्या डोळ्याने पाहत आहे. टीईटी परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा फुटतो, बाजारात विकला जातो. रात्रंदिवस अभ्यास करणारा, पोटाला चिमटा काढून पैपै गोळा करणारा शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा परीक्षा केंद्राबाहेर डोक्याला हात लावून आज रडतोय आणि राज्यकर्ते मात्र एसी मध्ये, केबिन मध्ये बसून चौकशीच्या फैरी सोडतायत. निर्भय लोकतंत्र आज या मूग गिळलेल्या व्यवस्थेला, मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना 10 जळजळीत खणखणीत प्रश्न विचारत आहेत, ज्याची उत्तर त्यांना द्यावीच लागतील. यंत्रणेला, सत्ताधाऱ्यांना निर्भय लोकतंत्रचे 10 रोखठोक प्रश्न. पहिला प्रश्न, मुख्यमंत्री महोदय, राज्याचे प्रमुख म्हणून कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी राखणं तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या नाकाखाली जर राजरोसपणे पेपर फुटत असतील तर तुमचं गृह खातं आणि गुप्तचर यंत्रणा नक्की काय झोपली आहे काय? तुमचा प्रश्नासनावरती वचक राहिला नाही काय? प्रश्न दुसरा, शिक्षण मंत्री महोदय, पेपर फुटल्यानंतर फक्त तपास करू असं म्हणून हात झटकणं ही कसली नैतिक जबाबदारी आहे? परीक्षा सुरक्षित ठेवता येत नसेल, त्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तिसरा खणखणीत प्रश्न आहे, लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी, आमदार खासदार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे लाखो करोड रुपयाचा निधी रात्रीतून उपलब्ध होतो. मग विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी, डिजिटल सिस्टम आणण्यासाठी सरकारकडे निधी आणि इच्छाशक्तीचा दुष्काळ का पडतोय? प्रश्न क्रमांक 4, सत्ता स्थापन करण्यासाठी कोट्यावधीचे खोके संस्कृती राबवली जाते, पण त्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या फीसाठी आईचे दागिने घाण ठेवणारा तरुण तुम्हाला दिसत नाही का? तुमच्या या सत्तेच्या बाजारात विद्यार्थ्यांच्या रक्ताची आणि घामाची काही किंमत आहे की नाही? पाचवा सवाल, दरवेळी पेपर फुटल्यानंतर फक्त किरकोळ दलाल आणि एजंटना पकडून चौकशीचा फार्स केला जातो. मंत्रालय आणि शिक्षण विभागाच्या पांढऱ्या कपड्यामागे लपलेले या भ्रष्टाचाराचे खरे मास्टरमाइंड कधी गजाआड होणार आहे? त्यांना कोणाचं अभय आहे? प्रश्न क्रमांक 6, ज्या काळ्या यादीतल्या कंपन्यांवर आधीच संशयाची सुई आहे, त्यांनाच पुन्हा परीक्षा घेण्याचे कोट्यावधीचे कंत्राट कोणाच्या सांगण्यावरून दिलं जात आहे? या कंपन्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही? प्रश्न 7, जर एका पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द होते, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते, वयोमर्यादा संपते, यामुळे निराश होऊन एखाद्या तरुणाने आत्महत्येसारखं पाऊल उचललं तर त्याच्या हत्येचा गुन्हा या सरकारवरती का नोंदवला जाऊ नये? सवाल क्रमांक 8, लोकशाहीत जनतेचा पैसा हा लोककल्याण, शिक्षण आणि रोजगारासाठी असतो. हाच पैसा राजकारणात फोडाफोडीसाठी वापरणे हा या राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा सर्वात मोठा अपमान नाही का? सवाल नंबर 9, तुम्ही स्वतःला जनतेचे सेवक समजता की मालक, पण तुमचे वर्तन हुकुमशासारखे का? तरुणांच्या करिअरचा लिलाव मांडून तुम्हाला रात्री सुखाची झोप येते तरी कशी? 10वा आणि शेवटचा प्रश्न, सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा, ज्या तरुण पिढीच्या भविष्याशी तुम्ही हा खेळ मांडलाय, तो तरुण वर्ग जेव्हा मतदानाच्या दिवशी ईव्हीएमच्या समोर उभा राहील तेव्हा तुमच्या सत्तेच्या खुर्च्या उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. या जळजळीत रोषाचा सामना करण्याची ताकद तुमच्यात आहे का? हाच तरुण उद्या ईव्हीएमच्या विरोधात उठला तर तुम्हाला पळताभूल थोडी होईल? हे प्रश्न एका चॅनेलचे नाहीयेत, हे प्रश्न एका वकिलाचे नाहीयेत, हे प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगार, फसवणूक झालेल्या आणि रक्ताचं पाणी करून अभ्यास करणाऱ्या तरुणांचा हा प्रश्न आहे. जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत निर्भय लोकतंत्र शांत बसणार नाही, झुकणार नाही, थांबणार सुद्धा नाही. तुम्हाला काय वाटते, या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आता तरुणांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे का? कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भय लोकतंत्र, म्हणजेच जनतेचा निर्भीड आवाज, न्यायाचा, हक्काचा आवाज. धन्यवाद.